उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावतीत असतील। दुपारी 12 वाजता अमरावतीच्या नेहरू मैदानावर त्यांची सभा होणार आहे। अकोल्यात दुपारी 2 वाजता सभा पार पडेल। अमरावतीत दुपारी 12 वाजता तर अकोल्यात दुपारी 2 वाजता शिंदेंची सभा होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगड सोबळावर निवडणूक लढत आहे। आज जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। मी सध्या अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे जे आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभा घेणार आहे। आपल्याला माहितच आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची युती होती, मात्र जागा वाटपावरून दोनही गटाची युती फिसकटली होती। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने सोबळाचा नारा दिलेला होता आणि 67 उमेदवार जे आहे सोबळावर शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी उभे केलेले होते। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जे आहे दुपारी 12 वाजता याच मैदानामधून जर पाहिलं तर शिवसैनिक आणि नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे। नेमकं संवाद साधत असताना एकनाथ शिंदे नेमकं कोणावर निशाणा साधतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आज अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील आज अमरावतीमध्ये 5 सभा आहे। ते देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीरनामा प्रकाशित करणार आहे। साधारणतः 5 वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीला येऊन या सभेला संबोधित करणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। आज खरोखर आनंदाची बाब अशी आहे का अमरावतीसाठी ते येत आहेत। अमरावतीत जवळजवळ 68 नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत आणि या नगरसेवकाच्या उमेदवाराच्या प्रचारात आज एक भव्य अशी सभा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची होते आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की त्या सभेला तर याच। अकोल्यामध्ये दुपारी 2 वाजता प्रचार सभा होणार आहे। त्या संदर्भात आता प्रतिक्रिया येत आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावतीत ही प्रचार सभा होणार आहे। प्रचार सभांचा धडाका आहे। फडणवीस, भिवंडी, उल्हासनगर, लातूरमध्ये सभा घेतील। आज सर्वत्र प्रचारांचा धडाका पाहायला मिळेल। झंझावात 3ही या मातब्बर नेत्यांचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभा भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीत होणार आहे। तर आज ठाण्यातही फडणवीसांची मुलाखत असेल तर तिथं शिंदे देखील प्रचाराकरता मैदानात वरळी, सायन, कोळीवाडा या परिसरात शिंदेंच्या प्रचार सभांचा झंझावात असेल। तर अजित पवार यांच्या पुण्यात रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करीन की त्यांनी अजित पवार यांच्या रॅलीची थेट दृश्य आपल्याला दाखवावी। अजित पवार हे तेच पुणे, याच पुण्यातून अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागलेलं होतं। पुण्याचा काय विकास केला असा सवाल या ठिकाणी अजित पवार यांनी भाजपवर केलेला होता आणि त्यानंतर भाजपनं देखील दादांवर पलटवार केलेला होता। पिंपरी चिंचवडचा दादांनी इतके वर्ष पालकमंत्री असून काय विकास केला असं म्हणत वाकयुद्ध ज्या पुण्यातून सुरू झालं त्याच पुण्यात अजित पवार हा दौरा करताना दिसत आहेत। अजित पवार यांची ही रॅली करता वापरलेली कार आपण पाहतोय गुलाबी रंगाची आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना साथ घालण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणींकडून औक्षण केलं जाते आणि प्रचार सभेला दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। रोड शो अजित पवार यांचा पुणेकरांचा आदरातिथ्य स्वीकारत अजित पवार यांचा ताफा पुण्यातल्या गल्लीतून आता वाड्या वस्त्यांमधून, पेठांमधून पुढे मार्गस्थ होताना दिसतोय। या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मनसेला गळती सुरूच आहे। माहीमच्या माजी नगरसेवकाचा आता राजीनामा आहे। वीरेंद्र तांडेल यांचा मनसेला जय महाराष्ट्र आहे। संतोष धुरी यांच्यानंतर वीरेंद्र तांडेल यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केलेला आहे। माहीम प्रभाग क्रमांक 190 मधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलेला आहे। माहीम मधील मनसेच्या संघटनात्मक कामात अपमानास्पद वागणूक दिली असं आता वीरेंद्र तांडेल यांचं म्हणणं आहे। आरोप आहे स्थानिक पातळीवर एकजूट आणि संघभावनेचा अभाव, पक्षाची विचारधारा व्यवस्थापनात दिसत नाही असं म्हणत तांडेल यांनी नाराजी पत्र या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांना पत्र लिहून पक्षाला जय महाराष्ट्र तांडेल यांचा।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.